मला लग्नाच्या नावानेही भीती वाटायची. कारण लग्नाच्या नावाखाली जे खेळ मुलींसोबत खेळले जातात, ते पाहून मला भयंकर भीती वाटायची. ह्याच कारणामुळे मला लग्न करायचं नव्हतं. पण मी खूप नकार दिला तरीही माझं लग्न लावून दिलं गेलं. मी माझ्या खोलीत बसून अक्षरशः ओक्साबोक्सा रडत होते. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. या रात्री प्रत्येक मुलगी अनेक स्वप्न आणि अपेक्षा घेऊन नवऱ्याच्या घरी नवीन आयुष्याची सुरुवात करायला येते. पण मी मात्र प्रचंड अस्वस्थ होते. मी इतकी घाबरले होते की नवऱ्याच्या येण्याचा विचार जरी केला तरी माझं काळीच थरथर कापत होतं. मला वाटलं की मी कुठेतरी लपून राहावं, जिथे माझा नवरा मला पाहूच शकणार नाही. काश हे सगळं माझ्या डोळ्यांसमोरून नाहीसं झालं असतं. माझं मन त्या क्षणी बेशुद्ध घोड्यासारखं धावत होतं. अस्वस्थतेमुळे माझे हातपाय थंड पडले होते. भीतीमुळे मला गुदमरल्यासारखं होत होतं. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं आणि नवीन आत आला. जसजसा तो माझ्या जवळ येत होता तसतसं माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. तो माझ्यासमोर येऊन बसला आणि काही वेळ माझ्या चेहऱ्याकडे प्रेमानं पाहत राहिला. मी खूप सुंदर होते आणि तेच आता माझ्यासाठी मोठी अडचण बनलं होतं. त्याने जेव्हा माझ्या हातावर हात ठेवला तेव्हा तो इतका थंडगार होता की त्याने विचारलं, आचल, तू इतकी नर्वस का झाली आहेस? मी काय सांगणार त्याला की मला लग्नाची भीती वाटते? मी फक्त नाही असं डोकं हलवलं आणि म्हटलं, काही नाही. तो म्हणाला, मग तू एवढी घाबरलेली का दिसतेस? मी हळूच उत्तर दिलं, मला या नात्याची भीती वाटते. माझं बोलणं ऐकून तो हसू लागला. त्याने माझा हात हातात घेतला आणि मला समजावत म्हणाला, कशाची काळजी करतेस? मी म्हटलं, मला खूप भीती वाटते. तो म्हणाला, कसली भीती? यात घाबरण्यासारखं काय आहे? मी म्हणाले, मला फार भीती वाटते. माहीत नाही हे सगळं कसं होईल. तो म्हणाला, बघ, यावर एक उपाय आहे माझ्याकडे. मी विचारलं, काय उपाय? त्याने माझे हात घट्ट धरून मला धीर दिला. मग उठून अलमारीपाशी गेला. त्याने अलमारी उघडली आणि एक गोळी काढून माझ्या हातावर ठेवली. सोबत पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाला, ही गोळी घेऊन टाक. मी विचारलं, ही कोणती गोळी आहे? तो हसत म्हणाला, तुझ्या सगळ्या समस्यांचं समाधान याच गोळीमध्ये आहे. त्याचं म्हणणं मला समजलं नाही. मी अत्यंत घाबरले होते. भीतीने माझी अवस्था बिकट झाली होती. मी विचार करू लागले की ही एक गोळी खरंच माझ्या समस्या कशा काय दूर करू शकते. पण शेवटी मी ती गोळी घेतली. नवीन हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला. त्याने माझे हात हातात घेतले आणि त्यावर ओठ टेकवले. तो त्याच्या प्रेमाची कबुली देऊ लागला. मला असं वाटत होतं जणू काही मी नशेत गेले आहे. हळूहळू नवीनने मला आपल्या मिठीत घेतलं. मी घाबरून त्याच्यापासून सुटायचा प्रयत्न केला, पण काही क्षणांतच मला जाणवू लागलं की माझ्या डोळ्यांवर गुंगी चढू लागली आहे. मी प्रयत्न करूनही स्वतःला जागं ठेवू शकत नव्हते. काही क्षणातच मी खोल झोपेत गेले. काही दिवसांपूर्वी, माझ्या लग्नाच्या काही दिवस आधी माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत बसल्या होत्या. त्या आधीच लग्न झालेल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं, काही दिवसांनी तुझंही लग्न होणार आहे, म्हणून तुला या नात्याबद्दल काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मी लग्नाच्या नात्याबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होते. पण त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं त्यामुळे मला लग्नाच्या नात्याची भयंकर भीती वाटू लागली. माझ्या मैत्रिणी म्हणाल्या होत्या, नवरा आपल्या बायकोवर लग्नाच्या रात्री अजिबात दया दाखवत नाही आणि तुझ्या बाबतीत तर विचारही करू नकोस. तुझ्या सौंदर्यामुळे तुझा नवरा तुझ्यासोबत. त्यांच्या या बोलण्यावर त्या हसल्या, पण माझं काळीज जोरात धडधडू लागलं. त्यांच्या या बोलण्याने माझं भान हरपलं. त्यांनी ज्या पद्धतीने मला लग्नाच्या पहिल्या रात्रीचं वर्णन केलं होतं त्यामुळे मला त्या रात्रीची भयंकर भीती वाटू लागली. जसजसं माझ्या लग्नाचा दिवस जवळ येत होता तसतसं मला वाटायचं की कुठेतरी पळून जावं. आणि म्हणूनच जेव्हा माझा नवरा नवीन लग्नाच्या रात्री खोलीत आला तेव्हा मी अत्यंत घाबरले होते. माहीत नाही तो माझ्यासोबत काय करणार होता, पण नवीनने माझ्या बोलण्याकडे शांतपणे लक्ष दिलं आणि मला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने कदाचित मला झोपेची गोळी दिली होती. ती घेतल्यानंतर काही वेळातच मी खोल झोपेत गेले. माझ्या लग्नाच्या रात्री मला काय झालं ते मला काहीच आठवत नव्हतं. पण एवढं नक्की जाणवत होतं की नवीनने माझ्यावर त्याचा हक्क गाजवला होता. खरं काय झालं असेल हे इतकं भीषण होतं की माझी कल्पनाही त्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. जेव्हा मी सकाळी जागी झाले तेव्हा माझं पूर्ण शरीर वेदनेने थरथरत होतं. मी बाजूला वळले तेव्हा माझ्या कमरेत तीव्र वेदनेची झणझण उठली आणि मी वेदनेने कहारले. माझ्या शेजारी झोपलेला नवीन ताबडतोब उठून बसला आणि विचारलं, काय झालं तुला? मी म्हणाले, माहीत नाही, माझं डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय. मी कितीही प्रयत्न केला तरी मला कालची रात्र काही आठवत नव्हती. मला कळत नव्हतं की माझं थकलेलं डोकं खराब की वेदनेने तडफडणारी कमर. मी हलकेच माझ्या अंगावर नजर टाकली तर मी पाहिलं की माझ्या हातात घातलेल्या काचेच्या बांगड्या तुटून अंथरुणावर पडल्या होत्या.
मी कसाबसा माझी उशी पलंगाच्या मागच्या बोर्डावर टेकवली. दोन्ही हात अंथरुणावर ठेवून मोठ्या कष्टाने उठून बसले. माझे केस विस्कटले होते. माझी स्थिती अशी झाली होती की मला स्पष्ट जाणवत होतं, माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत मृदू वागणूक ठेवलेली नव्हती. मी माझ्या वेदनेचा आक्रोश गिळण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. माझं रडणं पाहून नवीन उठून बसला. तो म्हणाला, हे सगळं तर असतंच. तुला याची सवय लावून घ्यावी लागेल. आता तू एवढी सुंदर बायको असशील तर पुरुष कसा काय स्वतःच्या भावना रोखून ठेवू शकेल? तो पुढे म्हणाला, तू काल रात्री खूप घाबरलेली होतीस. मला वाटलं जर मी तुला औषध दिलं नसतं तर तू मला जवळसुद्धा येऊ दिलं नसतंस. आणि मी माझी पहिली रात्र वाया घालवू इच्छित नव्हतो. हे बोलून तो बाथरूममध्ये निघून गेला. मी मात्र स्वतःला इतकं सुद्धा सक्षम समजत नव्हते की मी उठून उभं राहू शकेन. नवीन एकटाच राहायचा. त्याच्या आईवडिलांचा त्याच्या आयुष्यात काहीच सहभाग नव्हता. खरं तर माझ्या वडिलांना हे नातं आधीपासून मान्य नव्हतं. माझ्या वडिलांनी म्हटले होते, हा एकटा मुलगा आहे, आम्हाला असे नातेसंबंध समजत नाहीत. पण मग माझ्या आईने त्यांना समजावले, हा तरुण स्वतः कमावता आहे, स्वतःचं घर आहे. त्याच्या आईवडिलांचे छत्र नसणे हे त्याचा दोष नाही. तो मी व्यवस्थित चौकशी केली आहे आणि कोणीही या नात्याबद्दल काही वाईट सांगितलेलं नाही. शिवाय माझ्या मुलीला सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार नाहीत. मला हे सगळं काही कळत नव्हतं, पण मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की लग्नाच्या पहिल्याच रात्री माझी अशी अवस्था होईल की मी उभंही राहू शकणार नाही. नवीन माझ्या स्थितीकडे अजिबात लक्ष देत नव्हता. त्याने मला सांगितलं, लवकर उठ आणि माझ्यासाठी नाश्ता तयार कर. माझ्यात उठण्या इतकी ताकदही उठली नव्हती, पण मी कसाबसा उठले. माझ्या कमरेत इतका त्रास होत होता की वाटत होतं ती आता तुटेल. मी कमर पकडतच बाथरूममध्ये गेले. अंघोळ करून बाहेर आले तर नवीन हॉलमध्ये फोनवर कोणाशी तरी मोठ्याने हसत बोलत होता. मी ऐकू शकले. तो कोणाला तरी गेल्या रात्रीच्या प्रसंगाबद्दल सांगत होता, बेधडकपणे. माझी मान खाली गेली. मी लाजेने होरपळून किचनमध्ये गेले. कसेबसे मी दोघांसाठी नाश्ता तयार केला. नाश्त्याच्या वेळी मी हळूच म्हणाले, नवीन, मी अजून यात तयार नाही. मला थोडा वेळ हवाय. तो वैतागून म्हणाला, माझ्याकडे तुझे हे बहाणे ऐकायला वेळ नाही. मला लवकरात लवकर मूल पाहिजे, म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. त्याच्या या बोलण्याने माझं काळीज धडधडू लागलं. मी अजूनही गेल्या रात्रीचं सत्य समजू शकले नव्हते, पण तो मात्र माझ्या यातनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याच्या इच्छांमध्ये मग्न होता. रात्र झाली. माझ्या छातीत धडधड वाढली. नवीनने पुन्हा मला एक गोळी दिली. मी विचारलं, मला ही गोळी नको. तो म्हणाला, ही झोपेची गोळी नाही. मी विचारलं, मग कोणती आहे? तो निर्विकारपणे म्हणाला, लवकर गरोदर होण्यासाठी आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मी काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिले. मला कळेना त्याला एवढी घाई कशाला होती. लग्नाला 4 दिवसही झाले नव्हते आणि तो मला गरोदरपणाच्या गोळ्या देत होता. तो पुढे म्हणाला, मी 1 वर्ष वाट पाहून तुला औषध द्यायला नको. आधीच पाहतो की तुला मोल होऊ शकतं की नाही. हे बोलून त्याने माझ्या तोंडात गोळी टाकली आणि पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला. गोळी घेतल्यानंतर काही वेळातच मला अतोनात झोप यायला लागली. पण यावेळी गाढ झोपेत असतानाही मला माझ्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. माझ्या कमरेत एवढ्या तीव्र वेदना उठल्या होत्या की मी रडत होते. यावेळी मी वेदनेने जागी झाले. नवीन बाजूला झोपलेला होता. मी त्याला हलवून उठवलं आणि म्हणाले, माझी कमर खूप दुखते, मी सहन करू शकत नाही. तो वैतागून म्हणाला, अजून दिवसही उगवलेला नाही, का माझी झोप उडवतेस? हे घे पेनकिलर आणि झोप. त्याने मला एक वेदनाशामक गोळी दिली. मी घेतली आणि थोडासा फरक पडल्याने मी झोपले. पण सकाळी उठल्यावर पुन्हा तीच तीव्र वेदना. हे आता रोजचंच झालं होतं. सतत 8 दिवस मी याच यातना सहन करत होते, पण नवीनला काही फरकच पडत नव्हता. एक दिवस जेव्हा नवीन ऑफिसून परत आला तेव्हा मी म्हणाले, मला माहेरी जाऊ द्या. हे ऐकून तो संतापला. कधीही नाही. जोपर्यंत मला मूल होत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. मी सुन्न झाले. तो मला डॉक्टरकडे नेण्यासाठीही तयार नव्हता. नवीन म्हणायचा, डॉक्टरसुद्धा तुला पेनकिलरच देईल. पण एकदा तो घरातून बाहेर पडताच मी माझ्या आईला बोलावले आणि त्यांच्यासोबत एका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने जे काही सांगितलं ते ऐकून तर माझा श्वासच थांबला. मी नाही म्हणत डोकं हलवत आणि म्हणाले, असं होऊ शकत नाही. तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. डॉक्टर शांतपणे म्हणाली, मी अनेक असे केसेस पाहिले आहेत, त्यामुळे मला कळतंय की तुझ्यासोबत काय घडलं आहे. ती पुढे विचारू लागली, जेव्हा तुझा नवरा तुझ्याजवळ येतो तेव्हा तुला काही जाणवतं का? तू शुद्धीवर असतेस का? मी नकारार्थी मान हलवली, कारण नवीन मला रोज काही औषध द्यायचा. म्हणायचा की त्याने मला लवकर गरोदर व्हावं अशी इच्छा आहे. मी गोळी घेताच मला खूप झोप यायची आणि काहीच जाणवायचं नाही. डॉक्टरने विचारलं, तो असा रोज तुला गोळ्या का देतो? इतकं का घाईत आहे? आणि तुझा नवरा हे सगळं लपवतो, याचा काहीतरी अर्थ असायलाच हवा. डॉक्टरच्या प्रश्नांमुळे मला नवीनवर शंका येऊ लागली. पण मी हे कसं शोधणार?
मी अनेक वेळा नवीनला ती औषध न घेतल्याबद्दल सांगितलं होतं, पण तो ऐकतच नव्हता. जबरदस्तीने तो माझ्या तोंडात ती गोळी टाकायचा आणि माझ्या ओठांजवळ पाण्याचा ग्लास धरायचा. माझ्यासमोरच मला औषध घ्यायला लावायचा. डॉक्टर म्हणाली, "ठीक आहे, मग तू त्या औषधाचं नाव तरी सांग." मी विचारात पडले. मला त्याविषयी काहीच माहिती नव्हती. नवीनने कधीच ती औषधं माझ्यासमोर आणली नव्हती. तो फक्त आपल्या कपाटातून ती काढायचा आणि मला द्यायचा. हे ऐकून डॉक्टर हसली आणि म्हणाली, "अशी कोणती औषधं आहेत जी तुझा नवरा इतक्या गुपचूपपणे देतो आणि तुझ्या विरोधानंतरही तुला बळजबरीने खायला लावतो? तुझ्या नवऱ्याच्या वागणुकीकडे नीट लक्ष दे. तुला माझे शब्द पटतील." डॉक्टर हे सगळं सांगत होती आणि मी त्यावेळी त्या खोलीत एकटीच होते. माझी आई बाहेर बसलेली होती आणि तिला या सगळ्याबाबत काहीच कल्पना नव्हती. मी सुन्न अवस्थेत घरी परतले. आई म्हणाली, "तू स्वतःची काळजी का घेत नाहीस? तुझ्या डोक्यावर सासू-सासरे, नणंद-दीर यांची जबाबदारीसुद्धा नाही. तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो. मग अवघ्या 8 दिवसात तू स्वतःची अशी काय अवस्था करून घेतली आहेस? तुझा चेहरा अगदी फिकट पडला आहे." मी आईला काय सांगणार? मी कशा मोठ्या संकटात सापडले होते हे तिला सांगणं शक्यच नव्हतं. नवीन रोज मला झोपेच्या गोळ्या देऊन माझ्यावर अत्याचार करत होता. आई मला काही सूचना देऊन निघून गेली, पण मी मात्र पूर्ण दिवस डॉक्टरच्या बोलण्याचा विचार करत राहिले. मला यावर काहीच उपाय सुचत नव्हता आणि ही अशी गोष्ट होती की जी मी नवीनला जाऊन सांगूही शकत नव्हते. मला स्वतःचं अस्तित्व अगदी असहाय्य वाटू लागलं. माझ्या मनात आलं की आईसोबतच तिच्या घरी निघून जावं, पण आई कधीही नवीनच्या परवानगीशिवाय मला घेऊन जाणार नव्हती. मी पूर्ण गोंधळले होते. काय करावं, काय करू नये? अचानक माझ्या मनात आलं, मी नवीनच्या अलमारीत पाहते. शेवटी नवीन मला कोणती औषध देतोय हे जाणून घेणं आवश्यक होतं. मी पटकन उठले. हळूहळू चालत नवीनच्या खोलीत गेले आणि थरथरत त्याचं कपाट उघडलं. समोरच त्याचे कपडे पडले होते. मी एक एक कपड्यांचा गठ्ठा उचलून पाहिला, पण मला ती औषधं कुठेही सापडली नाहीत. मग मी त्याच्या कपाटातील सगळ्या दराजा पाहिल्या, जिथे काही महत्त्वाची कागदपत्रे होती, पण कुठेही ती औषधं नव्हती. शेवटी मी खाली असलेला लॉकर उघडायचा प्रयत्न केला, पण तो लॉक होता. ते पाहून मला समजलं की नवीनने ती औषधं ह्याच लॉकरमध्ये ठेवले आहेत. रात्री नवीन परत आला. मी त्याला जेवण देऊन टाकलं, पण माझी भूक तर जणू उडालेलीच होती. मी काहीही खाल्लं नाही. झोपण्याआधी मी दूध प्यायले आणि लगेचच झोपायचं नाटक करत पलंगावर पडले. माझा अंदाज होता की कदाचित नवीन मला झोपलेलं पाहून औषध देणार नाही आणि त्यामुळे मला झोप लागणार नाही. मला हे समजून घ्यायचं होतं की रात्री तो माझ्याबरोबर नक्की काय करतो. काही वेळाने नवीन खोलीत आला. मला पलंगावर झोपलेलं पाहून तो जवळ आला आणि हलवून उठू लागला. म्हणाला, "उठून बस." मी डोळे उघडले. नवीन माझ्याकडे रोखून पाहत होता. मी हळू आवाजात म्हणाले, "नवीन, मला झोप येते. मला झोपू द्या. माझ्या कमरेत खूप दुखतंय." माझं ऐकून तो चिडून म्हणाला, "हे बहाणे मला देऊ नकोस." पण त्याच्या पुढच्या वाक्याने माझे हातपायच गार पडले. तो म्हणाला, "तुला हे कसं कळालं की मी ती औषधं अलमारीच्या लॉकरमध्ये ठेवली आहेत?" मी घाबरले. कदाचित घाईघाईत मी काहीतरी चुकीचं बोलून गेले होते. पटकन सावरत म्हणाले, "असं काही नाही. मला फक्त वाटलं की आज मी स्वतःच औषध घेईन. मी तुमच्या अलमारीत पाहिलं, पण मला औषध कुठेच सापडलं नाही. मग वाटलं कदाचित तुम्ही लॉकरमध्ये ठेवली असतील." हे बहाणं ऐकून नवीन म्हणाला, "तुला एवढा त्रास करून घेण्याची गरज नाही. मी तुला रोज या गोळ्या देणार आहे, जोपर्यंत तुला मूल होत नाही. तुला काही डॉक्टरकडे जाण्याचीही गरज नाही." मी समजावत म्हणाले, "नवीन, मला पोटात खूप दुखतंय. तुम्ही का मला डॉक्टरकडे घेऊन जात नाही? मूल होण्यासाठी संपूर्ण उपचार लागतात. डॉक्टरच हे योग्य प्रकारे सांगू शकतात. स्वतःहून औषध घेणं चुकीचं आहे." मी वाट पाहत होते की कदाचित नवीन मला औषध देणं थांबवेल, पण तो पुन्हा म्हणाला, "मला माहिती आहे, ही गोळी प्रत्येक स्त्रीला गरोदर करते. तुला डॉक्टरची गरज नाही. फक्त माझं ऐक." मी ठामपणे म्हणाले, "मी आज कुठलीही औषध घेणार नाही." हे ऐकताच नवीन संतापला. त्याने माझ्या विरोधाकडे दुर्लक्ष करून मला जबरदस्तीने औषध दिलं. गोळी घेताच मला पुन्हा तीच अवस्था जाणवू लागली. सकाळी मला वाटू लागलं की जर असंच चालू राहिलं तर मी लवकरच संपून जाईन. काहीतरी करायला हवं होतं. मी एक युक्ती लढवली. रात्री मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करून तो अशा ठिकाणी ठेवला जिथून संपूर्ण पलंग स्पष्ट दिसेल. रात्री नवीनने पुन्हा मला औषध दिलं आणि नेहमीसारखीच माझी अवस्था झाली. सकाळी मी नवीनच्या ऑफिसला जाण्याची वाट पाहत होते. तो घरातून बाहेर पडताच मी पटकन मोबाईल उचलला आणि त्यातली रेकॉर्डिंग पाहू लागले. ते पाहताच माझ्या तोंडून एक शब्दही बाहेर पडला नाही. मी भान हरपून तो व्हिडिओ बघत राहिले. काही वेळाने मोबाईल हातातून सुटला आणि पलंगावर पडला. मी संपूर्ण हादरून गेले होते. याआधी की नवीन परत आला, मी माझ्या आईला घरी बोलावलं आणि तिला संपूर्ण सत्य सांगितलं. हे ऐकून माझी आई अश्रूंमध्ये भिजली आणि माझे वडील सुन्न होऊन डोकं पकडून बसले. कारण नवीन एक नपुसक होता. तो मूल होण्याच्या क्षमतेचा नव्हताच. इतकंच नाही तर तो पत्नीच्या जवळ येण्याच्याही लायकीचा नव्हता.
स्वतःला पुरुष सिद्ध करण्यासाठी आणि माझ्यावर धाक जमवण्यासाठी तो रात्री माझ्या खोलीत त्याच्या मित्रांना पाठवत असे, जे माझ्यासोबत अमानुष वागणूक करत. माझ्या वडिलांनी नवीनवर थेट केस दाखल केली. मला त्याच्यापासून घटस्फोट मिळाला. नवीनच्या चौकशीत जे सत्य समोर आलं ते ऐकून आम्ही हादरलो. त्याच्या आधीही एकदा लग्न झालं होतं आणि त्याची पहिली पत्नी याच कारणावरून त्याला सोडून गेली होती, कारण तो नपुसक होता आणि मूल होऊ शकत नव्हता. कदाचित त्याच अहंकाराला झाकण्यासाठी आणि स्वतःला पुरुष सिद्ध करण्यासाठी त्याने माझ्यावर हे भीषण अत्याचार केले. लेडी डॉक्टरने मला जेव्हा सांगितलं होतं की तुझ्यावर बलात्कार होतो आहे आणि करणारे एक नव्हे तर अनेक लोक आहेत, तेव्हा मला यावर विश्वास ठेवायचाही नव्हता. मला वाटलं कदाचित ही गोष्ट खोटी असेल, पण सत्य तर याहूनही भयंकर होतं. नवीन मला गर्भवती करण्याच्या नाटकाखाली झोपेच्या गोळ्या द्यायचा, जेणेकरून त्याच्या मित्रांना माझ्यावर अत्याचार करता येतील. त्याला फक्त स्वतःच्या पहिल्या पत्नीला दाखवायचं होतं की तो पूर्ण पुरुष आहे आणि त्यासाठी त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. पण शेवटी सत्य बाहेर आलं. नवीनला कायद्याने शिक्षा झाली. मी त्याच्यापासून मुक्त झाले, पण माझ्या जखमा कायमच्या राहिल्या. माझ्या आयुष्यात आलेली ती काळोखी रात्र कधीही विसरली जाणार नव्हती. पण मी ठरवलं, मी पुन्हा उभं राहीन. माझं भविष्य मी स्वतः घडवेन आणि कोणत्याही स्त्रीवर असा अन्याय होऊ नये यासाठी मी आवाज उठवेन. कधीही कुठल्याही स्त्रीने आपल्या वेदनांना गप्प बसून सहन करू नये, कारण अन्याय सहन करणं म्हणजे त्याला प्रोत्साहन देणं. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.